माते, श्री महादेवच याबद्दल तुम्हाला सांगतील, मी तुम्हाला सांगू शकणार नाही। तुम्ही फक्त एक प्रहर प्रतीक्षा करा। असे काय दडले आहे एका प्रहरात? स्वामी देखील मला सकाळपासून आणखीन एक प्रहर थांब असे सांगत होते, आणि आता तुम्हीही तेच सांगत आहात। माझ्या सहनशक्तीचा अंत होतोय। माते, आपण शांत व्हा। आपण या सृष्टीच्या जगज्जननी आहात। आपले असे रौद्र रूप धारण करण्याने या सृष्टीची हानी होईल। मी आपल्याला वचन देतो की स्वतः श्री महादेव आपल्याला याबद्दल सांगतील, आणि त्यांनी सांगितले नाही तर शेवटचा पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगेन। माते, आम्हाला क्षमा करा। हे काय सुरू आहे हे आमच्या समजण्याच्या पलीकडचे आहे। परंतु स्वामी आता कुठे आहेत? त्यांना शोधायला मी जातो। ठीक आहे, मीही येतो सोबत। नाही, तुझी इथे जास्त गरज आहे। तू इथेच थांब। पण मी सोबत आल्याने माझी तुम्हाला मदत होईल। नाही नंदी, तू कैलासात असणे जास्त गरजेचे आहे। तू माता पार्वतींसोबत इथेच थांब। शनिदेव, तुमच्या ह्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही। माते, हा प्रहर अत्यंत कठीण असणार आहे। म्हणजे? या एका प्रहरात संपूर्ण ब्रह्मांडात अनागोंदी माजणार आहे। हा काळ आजवरचा अत्यंत भयानक असा काळ ठरू शकतो। आज्ञा असावी। हे काय घडते आहे? कैलासावरती आग कशी लागली? इतकी भयावह आग मी आजपर्यंत कैलासावर कधीही पाहिली नाही। आगीचा लोळ तर वाढतच चालला आहे। याला रोखणे आता कुणाच्याच हातात नाही। ही आग पूर्ण कैलासाला भस्म करण्याआधी आपण हे जाऊन मातेला सांगितले पाहिजे। हो, सांगूया। विजया, सांभाळून। कैलासाचे हे रूप अधिकच भयानक होत चालले आहे। आज महादेवांऐवजी कैलासानेच हे उग्र रूप धारण केलं आहे। यातून कोणाचीही सुटका नाही। होय, खरंच आज मला देखील तुझे हे म्हणणे पटत आहे। स्वामी, पाहती असतं छाया, काय घडत आहे ते? हो, सृष्टीत हे विध्वंस का सुरू आहेत? मी तुला म्हणालो होतो ना, हे जे काही घडत आहे त्याला सर्वस्वी शनी जबाबदार आहे। तुम्ही म्हणताय ते कदाचित सत्यही असेल, परंतु यावर काय उपाय करावा लागेल? यावर काय तो श्री महादेवच मार्ग काढतील। मी पूर्णपणे हतबल आहे। तरी मी शनीला श्री महादेवांची परीक्षा घेण्यापासून अडवले होते। सगळे पूर्ववत होईल। काहीही पूर्ववत होणार नाहीये। शनीने महादेवांच्या कक्षेत जाऊन त्यांची परीक्षा घेतली असणार, म्हणूनच सगळे ब्रह्मांड हादरले आहे। सगळ्या सृष्टीत अनागोंदी माजली आहे।
हा सृष्टीतनं आक्रोश ऐकू येत आहे. छाया, विचार कर. शनीने आता श्री महादेवांच्या कक्षेत प्रवेश घेतला आहे, तर हा सगळा विध्वंस सुरू आहे. जर पुढील 7.5 वर्ष शनीने श्री महादेवांची परीक्षा घ्यायची ठरवली, तर या सृष्टीचे अस्तित्वच नाहीसे होईल. मग यावर आता काहीच उपाय नाही का? यावर शनी आणि श्री महादेव यातून मार्ग शोधू शकतील. हे श्री महादेव, हे श्री महादेव, हे गुरुदेव, हे श्री महादेव, गुरुदेव, हे श्री महादेव. गुरुदेव, आपण कुठे आहात? मी दिलेल्या वचनाप्रमाणे आलो आहे. आपणास कल्पना होती की मी येणार आहे, तरीही आपण अदृश्य झालात. मला माझे वचन पूर्ण करायला हवे. तुम्ही मला जो न्यायदंड दिला आहे त्याचा अवमान मी करू शकत नाही. हाती दिलेले कार्य पूर्ण केल्याशिवाय मी माघारी परतू शकत नाही. आणि या कार्यात मनुष्य, देवी देवता, दानव कोणीही मला अडवू शकत नाही. परंतु आपणच नसाल तर मी माझे कार्य कसे पूर्ण करणार? श्री महादेव, मी आपणास विनंती करतो की आपण माझ्या समोर या, नाहीतर ते तत्वच संपुष्टात येईल. तुम्ही देखील जाणता की ही एका अर्थी तुमची नाही तर माझीच परीक्षा आहे. श्री महादेव, आपण प्रकट व्हा, मला दर्शन द्या. हा भयावह प्रलय असा अचानक कसा सुरू झाला? असे कोणते बदल होत आहेत ज्याने सृष्टीला प्रलयाने व्यापून टाकले आहे? लवकरात लवकर हा प्रलय थांबवला नाही तर सृष्टीचा विनाश होईल. स्वामी देखील कुठे गेलेत ह्याची कल्पना नाही. स्वामींच्या जाण्याचा आणि ह्या प्रलयाचा काही संबंध असेल का? माता पार्वती, माता पार्वती, पार्वती माते, कैलासावरती फार मोठी आग लागली आहे. अग्नीचा लोळ वाढतो आहे. आम्ही तुमच्या इथे येत असताना धरती दुभंगल्याचे हादरे देखील बसले. काय? कैलासावर आग? असे का घडते आहे? ही आग, धरणीकंप, हा भयानक प्रलय असे अघटित का घडते आहे? याचे उत्तर तुम्हाला महादेवच देऊ शकतील. मलाही स्वामींना हे प्रश्न विचारायचे आहेत, परंतु स्वामी कैलासावर नाहीत. महादेव कैलासावर नाहीत म्हणजे ते एकटे कुठे गेलेत? इथे एवढा मोठा प्रलय होतोय तरी ते इथे का नाहीत? माझ्याजवळ तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आत्ता नाहीत. मी देखील त्यांचीच प्रतीक्षा करते आहे. परंतु सृष्टी संकटात असताना जगतपिता महादेव असे निघून जाणार नाहीत. त्यांच्या ह्या कृतीमागे नक्कीच काहीतरी कारण असणार. ते कारण मात्र कळत नाही. माते, मी महादेवांना शोधून येऊ का?
कदाचित असं असेल की ते कुठेतरी ध्यानाला बसले असतील. नाही नंदी, संकट येण्या अगोदरच महादेवांना त्याची कल्पना असते आणि एवढ्या मोठ्या संकटाची चाहूल त्यांना लागणार नाही हे होणे शक्य नाही. पण माते, तरी सुद्धा मी एकदा बघून येतो. नको नंदी, मगाशी शनिदेवांनी काय सांगितले होते हे तू ऐकलेस ना? शनिदेव म्हणत होते की कैलासावर काहीतरी संकट येणार आहे म्हणून, आणि तसेच झाले. आणि आता जर ते म्हणत असतील की तू कुठेही जाऊ नको, ते स्वतः स्वामींचा शोध घेणार आहेत, तर आपण थांबायला हवे. जोपर्यंत महादेव येत नाहीत तोपर्यंत परिस्थिती फार बिकट होणार आहे. हो, कैलासावर सर्व गण सैराभैर झाले आहेत. या प्रलयामुळे कधी नव्हे ते मानस सरोवरात सुद्धा लाटा उसळू लागल्या. हे श्री महादेव, माझी प्रार्थना स्वीकार करावी. आपण करुणेचा सागर आहात, या सृष्टीचे पालक आहात. स्त्रीरूपी ममता देखील आपणच आहात. मग या शिष्यावरती आपण इतके कठोर का वागता आहात? माझे कार्य मला पूर्ण करायचे आहे, त्यासाठी तुम्ही माझ्या समोर येणे गरजेचे आहे. श्री महादेव, कुठे आहात आपण? तुमचा शिष्य तुमची प्रतीक्षा करतो आहे. हे प्रभो, आपण मला संकेत द्यावे. आपण कुठे आहात? मी स्वतः तिथे पोहोचतो. हे गंगा, मी महादेव तुला इथे प्रकट होण्याची विनंती करत आहे. तू या सृष्टीची जीवनदायिनी आहेस. ह्या क्षणी मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रणाम महादेव. शुभम भवतु. हे श्री महादेव, तुम्ही मला प्रकट होण्याची याचना करत होतात. होय गंगे, तुम्ही साक्षात इथे आलात आणि मला बोलवलं, याने मी कृतकृत्य झाली आहे. बोला श्री महादेव, माझ्यासाठी काय कार्य आहे? एका गोष्टीसाठी मला तुझे सहाय्य हवे आहे. श्री महादेव, तुम्ही आज्ञा करा. मी तुमचे काय सहाय्य करू शकते? मला एक प्रहर तुझ्या पात्रात आश्रय हवा आहे. श्री महादेव, असे नेमके काय घडले आहे? त्या मागे एक कारण आहे. तुम्ही या सृष्टीचे जनक आहात. असे काय घडले आहे की ज्यामुळे तुम्हाला माझ्या पात्रात आश्रय घेण्याची वेळ यावी? गंगा, या क्षणी मी तुला ते सांगू शकत नाही. आणि मी इथे आहे हे कुणालाही कळता कामा नये. हे श्री महादेव, तुम्ही माझ्याकडे सहाय्य मागितले आहे. तुम्ही निर्धास्त राहा. माझ्या अनुमतीशिवाय तुम्हाला कुणीही शोधू शकणार नाही. आणि जर कुणी तुम्हाला शोधायचे धाडस केले तर मी माझे रौद्र रूप धारण करेन. हे गंगे, मी तुझा ऋणी आहे. श्री महादेव, तुमचे सहाय्य करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या पात्रात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मला आजपर्यंत असे वाटत होते की मी लोकांच्या राशीला जातो, पण असे करत असताना मी सुद्धा त्यांच्या राशीचा भाग होतो.
हे मला आज जाणवते आहे. मी श्री महादेवांच्या कक्षेत येणार आहे याची कल्पना त्यांना दिली होती. हे माझे चुकले की काय असा प्रश्न मला निर्माण होतो आहे. माझा प्रवेश अगदी सहज व्हावा आणि त्याच सहजतेने मी कैलासातून बाहेर पडावे अशी माझी इच्छा होती. पण आता ते काही होताना दिसत नाहीये. उलट ही परिस्थिती हळूहळू माझ्या हातातून निसटून जाते आहे की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. हे श्री महादेव, आपण माझ्यासोबत असे का वागत आहात? मला तुमच्या कक्षेत एका प्रहरासाठी प्रवेश करावाच लागणार आहे. तुम्हाला हे माहिती असून सुद्धा तुम्ही लुप्त झाला आहात. हे श्री महादेव, आपण समोर यावे. मला माझे कार्य पूर्ण करायचे आहे. लवकरात लवकर हे कार्य पूर्ण झाले नाही तर हा प्रलय कोणीही थांबवू शकणार नाही. मी तुमच्याच आदेशानुसार हे कार्य करणार आहे. परंतु त्याकरता आपण माझ्या समोर येणे गरजेचे आहे. हे श्री महादेव, आपण कुठे आहात याचे संकेत मला द्यावे. श्री महादेव, महादेव. ज्या अर्थी प्रलय होतो आहे त्या अर्थी काही ना काहीतरी गंभीर घडते आहे हे नक्की. परंतु नेमके काय हे कळायला मार्ग नाही. स्वामी आपल्या स्थानी नव्हते. नंदीला विचारले तर त्याला काही कल्पना नाही असे म्हणाला तो. ब्रह्ममुहूर्तापासून मी मानस सरोवर इथे जाण्याची वाट बघतीये. ते राहिलं बाजूला. आणि हा कसला अपशकुनी काळ सुरू झाला आहे. स्वामी असते तर मी त्यांना हे सगळं विचारू शकले असते. काय करावं काही कळत नाहीये. जया विजया तर आधीच घाबरल्या आहेत. आता मी जाऊ तरी कोणाकडे? माता पार्वती, माता पार्वती. नंदी, स्वामी आले का त्यांच्या स्थानी? नाही माते, मी तेच सांगण्यासाठी आलो होतो. आता आपण विलंब करू नये. जर महादेव परत येणार नसतील तर आपण त्यांना घेऊन यायला हवं. म्हणजे असं का बोलतोयस तू? माते, कैलासावरील सगळे गण गोळा झाले आहेत. यक्ष गंधर्व किन्नरही जमले आहेत. स्वर्गातील देवता, पृथ्वीवरील देवता, इतकेच काय तर पाताळातील देवताही जमले आहेत. सगळे महादेवांच्या नावाने आव्हान करत आहेत. त्राहिमाम त्राहिमाम म्हणत आहेत. आपण महादेवांना पुन्हा कैलासात आणले नाही तर सबंध सृष्टीवरचे जीव जंतू, प्राणी, पशु, पक्षी सगळे इथे कैलासावर गोळा होतील. नंदी, पण आता आपण काय करावे? आता हे मला देखील सुचत नाहीये. माते, आपली आज्ञा असेल तर मी कैलासावरील काही गणांना घेऊन महादेवांना शोधून येतो. नंदी, शनिदेव स्वतः स्वामींना शोधायला गेले आहेत ना? ज्यांचा सूर्यमंडळात स्वैर वावर आहे तेच स्वामींना लवकरात लवकर शोधू शकतात. क्षमा असावी माते. शनिदेव आम्हा सर्व गणांपेक्षा सरस आहेत हे मान्य आहे. पण त्यांना जाऊन फार काळ झाला आहे. एव्हाना ते यायला हवे होते. आता मला धीर धरवत नाहीये. ठीक आहे. नंदी, तू? नंदी, ते बघ, शनिदेव इकडेच येत आहेत. होय, आता तर सगळीच काळजी मिटली म्हणायची. शनिदेव येत आहेत म्हणजे ते स्वामींना घेऊन येतच असणार. महादेव आलेत म्हणल्यानंतर धरणीकंप सुद्धा थांबेल. प्रणाम माते. शनिदेव, फार वाट पाहायला लावलीत तुम्ही, पण बरं झालं आलात. स्वामी कुठे आहेत? त्यांच्या नेहमीच्या स्थानी गेले आहेत का? मी लगेच जाते आणि स्वामींची भेट घेते. थांबा माते, मी एकटाच आलो आहे. शनिदेव, माझी थट्टा करू नका. मला माहित आहे
स्वामींनी मुद्दाम तुम्हाला इथे पाठवले आणि ते स्वतः आसनावर जाऊन बसले असतील. मी त्यांना शोधत तिकडे जावं अशी त्यांची इच्छा असेल, हो ना? नाही माते, ही थट्टा नाही. श्री महादेव मला सापडलेच नाहीत. सापडले नाहीत म्हणजे? मी तिन्ही लोकात जाऊन आलो. सूर्यमंडळ देखील धुंदाळले, पण श्री महादेव मला कुठेच दिसले नाहीत.